विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं आपल्या 3 उमेदवारांच्या नावांची अखेर घोषणा केली आहे। संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचे यांना विधान परिषदेवर भाजपतर्फे संधी देण्यात आली आहे। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे। या निवडणुकीसाठी भाजपनं आपल्या 3 उमेदवारांच्या नावाची अखेर घोषणा केली आहे। विधान परिषदेतील 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेल्यानं त्यांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक होते आहे। महायुतीकडे प्रचंड बहुमत असल्याने या 5ही जागांवर त्यांचे उमेदवार विजयी होण्याइतकं संख्याबळ आहे। महायुतीत भाजप 3 जागांवर लढणार असून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना प्रत्येकी 1 जागा सोडण्यात आली आहे। विधान परिषदेचे सदस्य असलेले आमशा पडावी, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि राजेश विटेकर हे विधानसभेवर निवडून गेल्यानं या जागा रिक्त झाल्या होत्या। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी येत्या 27 मार्च रोजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे संकेत आहेत। महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत। भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक होते। अखेर भाजपतर्फे माजी महापौर संदीप जोशी, संजय केणेकर आणि आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीत भाजपनं दादाराव केचे यांचं तिकीट कापलं होतं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमित वानखेडे यांना उमेदवारी दिली होती। केचे यांनी तेव्हा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती आणि राजकारणातून निवृत्तीची घोषणाही केली होती। आता भाजपनं केचे यांना पोटनिवडणुकीत उमेदवार बनवून त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं आहे। यासोबतच गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या संदीप जोशी यांनाही विधान परिषदेवर पाठवून पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात आणण्यात आलं आहे।